माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या तुरा काहीतरी विचार करावं सेवका 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 माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या तुरा काहीतरी विचार करावं सेवका बरबाद नंतर आली बाबाची आद सुखदेव पाटील सुखी झाला अहो माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या तुरा काहीतरी विचार करावं सेवका 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 माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या तुरा काहीतरी विचार करावं सेवका 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 दोन बैल होते सुद्या मोठ्या नावाचे दोन बैल होते सुद्या मोठ्या नावाचे दोन बैल होते सुद्या नावाचे बैल ऐकून या शब्द पाठल्याचे होते सोजा बुढ्या नावाचे बैल ऐकून या शब्द पाटलाचे पाटील सांगे त्या बैलास नमस्कार कर बाबास बैलाने नमस्कार केला अहो माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या तुरा काहीतरी विचार करावं सेवका 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 माणसापेक्षा जानवर बरा विचार करावं सेवका बाबा सोबत दौऱ्यावर होतो गारला सावेची घटना आहे बाबा गुंजन सोबत दौऱ्यावर गेलो होतो सुद्या असे पाटील काय म्हणतात चथला मोडीचे पण त्या अगोदर गारल्यावर राहत होते हे सुद्या बुद्या त्या बैलाचं नाव बाबा आले बाबाला नमस्कार कर तेव्हा त्या बैलाने काय केलं पारधी दादा सामोरचे दोन्ही पाय खाली टेकले आणि बाबाला नमस्कार केला त्या जानवराला अक्कल आहे पण आम्हाला अक्कल नाही माणसापेक्षा जानवर बरा माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या तुरा ऐकून घे तुझ्या तुरा काहीतरी विचार करावं
केले कुत्र्याने कसा टेका दिला अहो माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या तुरा काहीतरी विचार करावं सेवका 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 माणसापेक्षा जानवर बरा काहीतरी विचार करावं सेवका शामरावजी पंधरे राहणार देवीचा मुलगा त्याला गवारे नागाने सर्प चावला बांध्यावर गणेश साळ्याच्या घरी आणलं शाणिक पंधरेनं तीर्थ केला पण एक कुत्रा आणि एक कुत्री इकडून लेटून बसले टेका दिला त्या कुत्रानं कुत्रीनं त्या सेवकाला ते जानवर टेका देतात सेवकाला पण सेवक सेवकाला टेका देत नाही सेवक सेवकाला मदत करत नाही रोडवर टोली देवीचा मोहगाव गणेश सहारे त्या सेवकाचे नाव सहारे त्या सेवकाचे नाव कुतरा कुतरे त्याचे घरी सेवका बरोबर कार्य करी रोज बसते विनंतीला अहो माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे विचार करावं सेवका 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 ऐका गणेश सारे राहणार देवीचा मोहगा त्याच्या घरी एक कुत्रा आणि कुत्री त्याने काय केलं त्यागाच्या कार्यात दुसऱ्याच्या घरच्या रोटाने खाल्ल्या त्या कुत्र्यानं कुत्रीनं टाक्याच्या पाण्यात आंघोळ करून टाक्याच्या पाण्यात आंघोळ करून टाक्याच्या पाण्यात आंघोळ करून टाक्याच्या पाण्यात आंघोळ करून साधे कार्य त्यागाचे केले कुत्र्यान 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 त्यागाच्या कार्यामध्ये गणेश सहारे आणि त्यांच्या घरचे सर्व विनंतीला बसत होते ते कुत्रे काय करत होते टाक्यामध्ये बुडी मारून सेवकाच्या बरोबर ते विनंतीला बसत होते त्यागाच्या कार्यात आणि साध्या कार्यात टाक्याच्या पाण्यात आंघोळ करून टाक्याच्या पाण्यात आंघोळ करून साधे कार्य त्यागाचे केले कुत्र्यान साधे कार्य त्यागाचे केले कुत्र्यान पहा काय ते कुत्रे बुचाबुचे नाव त्यांचे त्या कुत्र्याचं नाव आणि कुत्रीचं नाव बुचाबुची बुचाबुचे नाव त्यांचे धन्य भाग्य त्या कुत्र्यांचे कसा हा कुत्रा रे जन्मला अहो माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घेई तुझ्या दोरा काहीतरी विचार करावं सेवका गणेश सहारेच्या घरी भजन झाला, सहारेच्या घरी भजन झाला.
भजनात आला चिंतामण कनोज भजनात आला कनोज घरी जनली गाय नंतर भाऊ घडले काय पुत्रा तो तेथे चालून गेला अहो माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या गोरा काय खरे विचार करा सेवका थोड्या वेळाने भजन बंद झाले थोड्या वेळाने भजन बंद झाले चिंतामण कनोजे आपल्या घरी आले चिंतामण कनोज आमच्या घरी आले पुत्रा तेथे बसला होता गायचं रक्षण करत होता बर नाही खाऊ दिला कुणाला अहो माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या तोरा काही तरी विचार करा सेवका 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 गणेश सहारे यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम होता आणि चिंतामण कनोजे राजा देवीचा मोहगा पूर्ण कुटुंबाचे लोक भजनामध्ये आले होते पण तिकडे गाय जणली त्या कुत्र्याला कसं मालूम कुत्रा तिथे गेला इकडे पिळू पडला होता इकडे बर पडला होता आणि कुत्रा तिथं बसला होता कुत्रा तेथे बसला होता गायीचं रक्षण करत होता बर नाही खाऊ दिलं कुणाला अहो माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या तोरा काही तरी विचार करा सेवका 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 मानव जन्म दिला भगवंतान मानव जन्म दिला भगवंतान माणुसकीनं वागावे माणसान मनुष्याने वागावे माणसाला विचार करतो गरीब दास अक्कल आहे जानवरास कसा हा पशुर जन्मला अरे माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे तुझ्या तोरा काही तरी विचार करा सेवका माणसापेक्षा जानवर बरा ऐकून घे
सका जिंकला तुकला नियमाले अहो तुकला नियमाले तू नियमान वागते सका विचार आपल्या मनाले तू नियमान वागते सका विचार आपल्या मनात त्याच्या घरी गेलो आता आणि आरोली तालुका पाच तावले यांच्या घरी बाबाचा दौरा झाला होता 20 वर्षाचा काळ आहे बाबा सोबत आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो मार्गदर्शक आनंदराव पाच तावले आणि त्याने सत्ता लावला लाज वाटायला पाहिजे नाही जेव्हा कार्यकर्ता सत्ता लावते ते सेवकाची काय आणि सत्ता जिंकल्यानंतर घराचा काम चालू केला घराचा काम चालू केला कसा कर्म भोग आला कसा कर्म भोग आला आणि तिसऱ्या दिवशी मुलगी मेली तिसऱ्या दिवशी मुलगी मेली चुकाती झाले अहो चुकाती झाले तू निर्माण वाक्यच का विचार आपल्या मनाने तू निर्माण वाक्यच का विचार आपल्या मनाने आता सांगतेच कोणाला हे मराठी सांगतेच कोणाला तू नियमान वाक्यच का विचार आपल्या मनाने तू नियमान वाक्यच का विचार आपल्या मनाने भंडारा राहे सातो न्याले मग मारे राहे सातो न्याले तू नियमान वागतेच का विचार आपल्या मनाने तू नियमान वागतेच का विचार आपल्या मनाने रणते वाघ मारे पाणी आले का डोळ्याले पाणी आले का डोळ्याले तू नियमान वाक्यच का विचार आपल्या मनाले तू नियमान वाक्यच का विचार आपल्या मनाले पुण्या कामाचे असे सेवक नाही भगवंताचा दास नाही भगवंताचा दास दास म्हणे नाही शरम काही सेवक आले दादा काही सेवक आले काय काय सेवकानं लाच सर्व विकून खात टाकली कोणी विकली तिरुळाच्या बाजारात कोणी विकली तुमसाच्या बाजारात आणि काही लोकांनी विकली गोंदिया पादी दादा काय काय सेवकानं लाच सर्व विकून खाऊन टाकली गरीब दास म्हणे नाही शरम काही सेवक आले दादा
काले तुझे मन वाक्यच का विचार आपल्या मनाने तुझे मन वाक्यच का विचार आपल्या मनाने बाई विचारते मैनाबाईला आणि मैनाबाई विचारते जैनाबाईला का व जैनाबाई आपलं लग्न झालं हो जैनाबाई विचारते मैनाबाईला मग पोरबाळ किती झाले म्हणे काहीच नाही आता असं आहे दादा मराठे कोण्या कोण्या बाईले जाता बरोबर लेकर होते आणि कोण्या कोण्या बाईले 20-30 वर्ष होत नाही पेपर मध्ये वाचलो मी मराठी दादा आज झाला लग्न दुसऱ्याशी पोरगा म्हणजे काहीच नाही झाले 10 वर्ष लग्नाला झाले दादा असा आहे पुन्हा पुन्हा नशिबात नाही कोण सांगत मैनाबाई म्हणते आम्हाला मुलं बाळ झालेच नाही मला पण आमचा भांडण कधी होत नाही पती पत्नीचा आमचा अंतःकरणाचा प्रेम आहे आणि ज्या कुटुंबात अंतःकरणाचा पती पत्नीचा प्रेम आहे ज्या कुटुंबात सगळा भांडण वाद होत नाही त्या कुटुंबात आनंदाला पारावा नाही कुटुंब कोणाचंही असेल आणि ज्या कुटुंबात सगळा भांडण वाद आहे त्या कुटुंबात पूर्ण आयुष्य चालू जाईल पण समाधान मिळणार नाही आणि अंतःसमय उद्धारी होणार नाही तेव्हा मैनाबाई काय म्हणते जैनाबाईला जैनाबाई मला तर झालेच नाही पण तुला किती झाले म्हणे 2 पोरं आणि 1 पोरगी पण डोळ्याचं पाणी टाकू लागली जैनाबाई आणि काय सांगू मैनाबाई जिनगाने माझे ओ नवरा माझा येतो दारू पेवो काही गुन्हा नाही 2-4 देतो देवो काही गुन्हा नाही 2-4 देतो देवो काय सांगू मैनाबाई जिनगाने माझे ओ काय सांगू मैनाबाई जिनगाने माझे ओ नवरा माझा येतो दारू पेवो काही गुन्हा नाही 2-4 देतो कामधंदा करून यावनीले जातो कामधंदा करून यावनीला जातो कामधंदा करून यावनीले जातो कामधंदा करून यावनीला जातो एवढे हे पैसे बाई नवऱ्याने देतो पैसे बाई नवऱ्याला देतो एवढे हे पैसे बाई नवऱ्याने देतो एवढे पैसे बाई नवऱ्याला देतो खरं सांग मग ते हिशोब करू काही गुन्हा नाही 2-4 देतो काही गुन्हा नाही 2-4 देतो काय सांगू मैनाबाई जिनगाने माझी ओ काय सांगू मैनाबाई जिनगाने माझी ओ नवरा माझा येतो दारू पेवो काही गुन्हा नाही 2-4 देतो काही गुन्हा नाही 2-4 देतो ओढाले कपडे नाही मला गोल साडे ओढाला कपडे नाही मला गोल साडे बाबाचा मात्र तो पोत्याला ध्यान फाटला पोत्याला ध्यान फाटून गेला तरी तुम्हाला दिसत नाही आणि 10 रुपयाले कसे पैसे येते 10 रुपयाले कसे पैसे येते म्हणतो झक मारायला बायको केली का झक मारायला बायको केली पोराले कपडे नाही मला
पतिदेवा पतिदेवा तुम्हाला कच्चं मारतो का तुम्हाला शिजवतो मारतो सांगा मुलाम राहते तुम्हाला कच्चं मारतो का सांगा मला नाही 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 का तुम्हाला शिजवतो ना मारतो शिजवून मी खोटं नाही बोलत अहो तर मी खोटं काय बोलितो तरी नवर आले वाढतो शिजवू काही गुन्हा नाही तुमच्या काही गुन्हा नाही तुमच्या काय सांगू महिना बारे जिरदाने माझे हो काय सांगू महिना बारे जिरदाने माझे हो नवरा माझा दारू पे हो काय गुन्हा नाही तुमच्या काय गुन्हा नाही तुमच्या जिंदगानी माझी हो काय सांगू महिना बाई जिंदगानी माझी हो पाके पडते मला दोन दिवसाचे पाके पडते मला दोन दिवसाचे फाके पडते मला दोन दिवसाचे फाके पडते मला माझ्या जीवाच्या गती काय सांगू तुला 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 नवरा येते हाकेलाच खाऊन कांदे भजे मिरची भजे आलू गोंडे समोसे आणि आमची फिकर कोण करत काका पारधी दादा जनामध्ये पाय कशी सांगते नवरा येते हातेलाच खाऊन काही गुन्हा नाही दोनच्या काही गुन्हा नाही दोनच्या काय सांगू महिना बाई गाणे माझी हो काय सांगू महिना बाई माझी हो काही गुन्हा नाही काही सुचत नाही काय मी करो काही सुचत नाही काय मी करो विहिरी तळ्यात बाई जीव देऊन मारू विहिरी तळ्यात बाई जीव देऊन मारू हे दैना आत्महत्या नको करू आत्महत्या केलेल्या जीवाचा उद्धार होत नाही तो भूत येऊन जाते तुझ्याला सण नाही होत कुठे निघून जा पण आत्महत्या करू नको आणि आत्महत्या कोणी करू नये बाई असो अथवा माणूस असो सेवकीन असो अथवा सेवक असो आत्महत्या कधी करू नका त्या जीवाचा कधी उद्धार होत नाही काही सुचत नाही काय मी करो काही सुचत नाही काय मी करो विहिरी तळ्यात बाई जीव ठेवून मारू विहिरी तळ्यात बाई जीव ठेवून मारू कधी नाही पाहिलो बाई नसीब धून केसा भेटते मग नसीबी खाऊ खोबरा भिका माली कार बेंड्या पाहिलो नव्हतं बाई केसा भेटते मग नसीबी तरी मी नवऱ्याची जिनगाणी करून राहिलो नवऱ्याला शिजवतो न वाढतो आता हे सांगा नवऱ्याला शिजवते का भाताला शिजवते सांगा बाया म्हणजे तुम्ही भात पोळ्या शिजवता का नवऱ्याला शिजवता सांगा बरं हा काय बेड्या म्हणते नवऱ्याला शिजवते का म्हणते पण कधी नाही पाहिलो बाई नसीब काही गुन्हा नाही दोनच्या देतो ठेवून काही गुन्हा नाही दोनच्या देतो ठेवून काय सांगू महिना बाई गाडी माझी हो काय सांगू महिना बाई गाडी माझी हो येते राजा दारू पे हो काही गुन्हा नाही दोनच्या देते काही गुन्हा नाही दोनच्या देते माझ्या नशिबात होत महिना पाप माझ्या नशिबात होता महिना पाप माझ्या नशिबात होत महिना पाप माझ्या नशिबात होता महिना पाप काय करतील माझे आई बाप काय करतील माझे आई बाप नाही मनाला शांती हुंडी देऊन काही गुन्हा नाही दोनच्या देतो ठेवून काही गुन्हा नाही दोनच्या देतो ठेवून
आपण दुकानात जातो, नारळ घेतो, वजनदार राहते आणि हालत राहते आणि खाऊक निघून जाते. असे काही काही नवरे खाऊक नाही देत. नका पेवो कोणी दारूचा प्याला, दारूच्या पाय सर्व वाटोळा झाला गा, दारूच्या पाय सर्व वाटोळा झाला गा. पतिदेवा दारू सोडून द्या हो. एक दारूवाल्याची घटना सांगतो. एका दारूवाल्याची ही मस्त दारू पेली ही आणि त्याच्यावर खाल्लं मटण आणि तो काही शिजिला नव्हता बरोबर. आणि दादा मटण खाल्ल्यावर लागली पडसाकड लागली तर डब्बा होता फुटला डब्बा. आता नशेमध्ये त्याने काही समजलं नाही. पारधी दादा फुटला डब्बा घेतला आणि चालला पडसाकड. भाजी झाली खर, केला होता दारू, खाल्ली होती मटण आणि ते बरोबर शिजली नव्हती. आणि दादा पडसाकड लागली, घेतला डब्बा होता फुटला, चालला एक एक थेंब कमी होत. आता थोडासा दूर गेला दादा.